नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एमपीएससी प्रिलिम्स 2026 पार पडलेली आहे. सध्या एक जोक सगळीकडे व्हायरल होतोय की यूपीएससीचा आणि एमपीएससीचा पेपर सोबत बसून काढलाय की काय. पेपरची काठिण्यपाती थोडीशी जास्त आहे. पॉलिटीच्या प्रश्नांची संभाव्य उत्तर आज आपण चर्चा करतोय. पॉलिटी तसा पाहायला गेला तर तुलनेत सोपा आहे इतर विषयांची तुलना करता. तर पॉलिटीची जे काही संभाव्य उत्तर आहे तर ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. याच्यावरती एक डिटेल लेक्चर लवकरच मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. कारण एमपीएससी प्रिलिम्स मधले हे 15 प्रश्न आणि गट ब मुख्य परीक्षा 2025 मधले 15 प्रश्न आणि अजून एक्स्ट्राचे 40-50 प्रश्न करून तुम्हाला 100 प्रश्नांचा एक्झामच्या अगोदर मी एक प्रिडिक्शन सिरीज उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामुळे आता फक्त मी तुम्हाला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडंसं त्या बाजूनं आपण चर्चा करूया की प्रश्न का आलाय, कसा आलाय, कुठून आलाय, याची कारणं काय. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझ्याकडचा जो सेट आहे तर तो सेट आहे डी. ओके. तर डी सेट मधली ही उत्तर आहेत. इथं 71 ते 85 पर्यंत हे तुम्हाला प्रश्न असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा. मूलभूत कर्तव्यासंबंधी त्यांनी प्रश्न विचारलाय. बरोबर. राज्यघटनेचा भाग 4A 51A सुवर्णसिंग समितीच्या शिफारशींवरून ही कर्तव्य ऍड केलीत आणि सध्या ही 11 आहेत. 42वी घटना दुरुस्ती याच्याबद्दल आपण वारंवार बोललोय आणि हा आपल्या चौकटीचा भाग आहे. हा प्रश्न तुमचा चुकताच कामा नये, चुकायलाच नको होता. आता हा प्रश्न डायरेक्ट त्यांनी मूलभूत कर्तव्यावरती नाही विचारला. 2000 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि मूलभूत कर्तव्याबद्दल या चारीच्या चारही शिफारशी त्या समितीने केलेल्या होत्या. परंतु त्या शिफारशी अजून स्वीकारलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे काय हे लागू झालेलं नाही. परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्वच्या सर्व बरोबर आहेत. म्हणजे निवडणुकीत मतदान करण्याचं कर्तव्य असावं, कर भरण्याचं कर्तव्य असावं, औद्योगिक संस्थांच्या त्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणं हे कर्तव्य असावं आणि मुलांच्या शिक्षण, शारीरिक, नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची आणि जबाबदारी पालकत्वाची भावना जोपासणं. तर हे चारीच्या चारी ऑप्शन बरोबर आहेत. 2000 साली हा आयोग नेमण्यात आला होता. व्यंकट चलैया यांच्या अध्यक्षतेखाली. ओके. ते सिरीजला ज्या ज्यावेळेस याच्याबद्दल घटनेतल्या दुरुस्तीबद्दल चर्चा केली गेली आहे किंवा मूलभूत कर्तव्याबद्दल चर्चा केली गेली आहे त्या त्यावेळेला या आयोगाबद्दल मी बोललेलो आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओके. चलो पुढे जाऊया. याचं उत्तर तुम्हाला समजलं पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. आता भविष्यात ते आयोग कुठला म्हणतील, कोणता आयोग आला होता, बरोबर. कोणता आयोग आला होता तर तो व्यंकट चलैया आणि साल आहे 2000. हे लक्षात ठेवा. प्रिडिक्शन याच्यावरती भविष्यात क्वेश्चन बनू शकतो. पुढचा प्रश्न हा 71वा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 72 बघा काय म्हणतोय. हा कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावांतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात आणि मंजूर झालेल्याचं गृहीत धरलं जातं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं उत्तर देण्यासारखे दोनच पर्याय होते. एक होता कांगारू समापन म्हणजेच कांगारू क्लोजर आणि दुसरं होतं गिलोटिन समापन. गिलोटिन म्हणजे काय चर्चा परिचर्चा केली जात नाही, असं म्हटलं जातं की संपले कामकाज. तर इथं बघा ह्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं तुम्हाला सांगतो. काही महत्वाचे कलम चर्चेसाठी आणि मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलम वगळली जातात. कांगारू आहे. कांगारू उड्या मारत चालतंय. म्हणजे इथे एक असलं तर ते इथं जाईल, मग इथं जाईल, मग इथं जाईल. आलं लक्षात. हे असं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लक्षात ठेवू शकत होता. पर्याय क्रमांक 3 जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे. संसदेचं जे कामकाज चालतं त्या कामकाजाच्या बाबतीत संसदीय आयुधे नावाचं एक पीडीएफ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. जर का तुम्ही ते पाहिले नसेल तर ते पीडीएफ बघा. त्याच्यामध्ये हे कांगारू समापन म्हणजे कांगारू समाप्ती, गिलोटिन प्रस्ताव, खंडशः समापन या सगळ्याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात दिली आहे. जर का ती पीडीएफ पाहिली असती तर हा प्रश्न तुमचा सुटला असता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सोपा साधा सरळ प्रश्न होता. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. अयोग्य कथन आपल्याला ओळखायचं आहे आणि तुम्ही अयोग्यला सर्कल पेपर सोडवताना केलंच असेल आय होप. जर का नसेल केलं तर हा प्रश्न थोडासा तुम्हाला किचकट पद्धतीचा वाटू शकतो. परंतु बघूया आपण याच्याबद्दल काय करता येईल. खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. 4 कथनं तुम्हाला दिलेली आहेत. राष्ट्रपती हे कोर्ट मार्शलद्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात तर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाहीत. बरोबर आहे. जास्तीचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. पहिलं विधान या ठिकाणी ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारण देण्यास बांधील आहेत असं म्हटलंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीने क्षमा केली आहे, बरोबर. ती काही समोर मौखिक क्षमा केली जात नाही. म्हणजे मी काहीतरी गुन्हा केला आणि मी राष्ट्रपतीला भेटायला गेलो, राष्ट्रपती मला माफ करा असं होत नाही. ओके. ते सरकारबरोबर निर्णय घ्यायचा, ते सरकारबरोबर बोलून तो निर्णय घेत असतात आणि त्यांनी काय म्हटलंय, कारणे देण्यास बांधील आहेत. म्हणजे मला का राष्ट्रपतीने क्षमा केली असेल याची कारण राष्ट्रपती देतील असं असू शकतं का. ऍब्सोल्युटली रॉंग आहे. पर्याय क्रमांक 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालचं वाचायची सुद्धा गरज नाही, तरी पण वाचून घेऊ.
दयेसाठी याचिकाकर्त्याला राष्ट्रपतीकडून तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे. म्हणजे उद्या मी राष्ट्रपतीला भेटून मला माफ करा म्हणू शकतो का? नाही ना म्हणू शकत. तोंडी सुनावणीचा अधिकारच नाहीये. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. चौथं बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. बरोबर आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींना क्षमेचा अधिकार वापरावा लागतो. म्हणजे आपण जर असं म्हणत असेल की राष्ट्रपतींनी क्षमा केली तर ते इनडायरेक्टली केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. त्याच्यामुळं हे 1, 3 आणि 4 ही 3 विधानं बरोबर आहेत आणि दुसरं जे विधान आहे तर ते चुकीचं आहे आणि तेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. हे राष्ट्रपतीबद्दल होतं. कंबाईनच्या बाजूने पाहायला गेलं तर राष्ट्रपती काय आपल्या चौकटीचा भाग नाही. प्रिलिम्सला, मेन्सला ते विचारू शकतात. परंतु राज्यसेवेबद्दल ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस तुम्हाला राष्ट्रपती करायलाच सांगितला होता आणि प्रश्न राष्ट्रपतीवरती आलाय आणि ह्या सगळ्या प्रस्तावावरती तुम्हाला आल्याचं दिसतंय. म्हणजे दयेचा अधिकार याच्यावरती हा प्रश्न तुम्हाला आल्याचं दिसतोय. ओके. आर्टिकल 72. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 74 बघा काय म्हणतोय. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालीलपैकी चुकीचे विधाने कोणती आहेत? चुकीची विधानं तुम्हाला निवडायची होती. आता हा प्रश्न फॅक्च्युअल आहे आणि सार्वजनिक उपक्रम समिती म्हणजेच काय? कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स. ओके. सार्वजनिक उपक्रम समिती ही एक महत्वाची समिती आहे आणि त्याच्याबद्दल राज्यसेवेसाठी वाचूनच जायला लागते. ओके. आणि ही एक महत्वाची समिती आहे आणि त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बघा पहिलं विधान काय म्हणते? चुकीचं विधान आपल्याला बाजूला काढायचं आहे. पंडित नेहरू यांनी या समितीच्या निर्मितीची शिफारस 1963 मध्ये केली. काय संबंध आहे? हे विधान चुकीचं आहे. पुढचं विधान बघूया. लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यांमधून या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये फक्त लोकसभेचेच सदस्य असतात. तिथं राज्यसभेला स्थान नाही किंवा नसतं. दुसरं विधान. तिसरं विधान बघा. 1974 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेमधून 7 सदस्य या समितीवर निवडले जातात. ओके. म्हणजे सॉरी अध्यक्ष जो असतो अध्यक्ष म्हणजे 22 लोक याच्यामध्ये असतात. सॉरी थोडंसं हे झालं. 22 लोक असतात. 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून. या समितीचा अध्यक्ष मात्र लोकसभेचा असतो हे लक्षात ठेवा. ओके. 5 सदस्य राज्यसभेचे असतात आणि हे कधीपासून झाले? 1974 पासून 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून. त्याच्यामुळं बी आणि सी ही 2 विधाने या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतं. या समितीच्या सदस्यांचा कार्यकाल 2 वर्षाचा असतो. 2 नाही, हा 1च वर्षाचा असतो. त्याच्यामुळं डी जे विधान आहे तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं पाहायला मिळतं. ए आणि डी असा ऑप्शन किती नंबरचा आहे? पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सुरुवातीला मी अनावधानानं असं म्हटलं की मला असं म्हणायचं होतं की राज्यसभेचा सदस्य या समितीचा अध्यक्ष नसतो. लोकसभेचा सदस्य जो असतो या समितीचा सदस्य असेल तर तो त्याचा अध्यक्ष होऊ शकतो. म्हणजेच काय? लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. बी आणि सी या ठिकाणी तुम्हाला बरोबर असल्याचं पाहायला मिळतंय आणि ए आणि डी म्हणजे हे चुकीचे आहेत. चुकीची विधान बाजूला काढायचं होतं. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. ह्याच्याबद्दल मी डिटेलमध्ये एक लवकरच लेक्चर करेन आणि माझ्या मते ते मी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हालाही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होता यावं. बघा मागच्या वेळेस त्यांनी प्रिलिम्सला याचं वर्णन विचारलं होतं. पंतप्रधानाबद्दल विचारलं होतं. आता त्यांनी कोणाबद्दल विचारलंय? संघराज्य व्यवस्थेबद्दल विचारलंय आणि ज्या ज्या वेळेला टेस्ट सिरीजमध्ये संघराज्यावरती किंवा सेंटर स्टेट रिलेशनवरती किंवा पर्टिक्युलर संघराज्यावरती प्रश्न घेतो त्या वेळेस हे जोड्या लावायला मी तुम्हाला विचारलंय. म्हणजे प्रिलिम्स मध्ये विचारलंय, मेन्स मध्ये तर विचारलंय. त्यामुळे प्रश्न साधा सोपा सरळ होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे सगळं आहे तर हे 200 पानाच्या पुस्तकातनं सगळे प्रश्न कव्हर होतात. ओके. पॉलिटी PYQ पल्स. त्यामुळे तुम्ही जो या पुस्तकावरती विश्वास ठेवला म्हणजे पेपर झाल्यानंतर मला जे फोन कॉल आले त्याच्यातून खूप सगळं समाधान मिळालं. कारण सगळेजण म्हणतात लक्ष्मीकांतच्या बाहेर तर काही जाणारच नाही. ओके. लक्ष्मीकांत पॉलिटीसाठी बायबल आहे. पण हजारो पानांचं पुस्तक तुम्ही एक्झामच्या अगोदर 2-3 तासात रिवाइज करू शकता का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही करू शकत. मग त्याला हे काय ऑप्शन काय? तर पॉलिटी PYQ पल्स बाय वैभव शिवडे. 250 पानात सगळे भाग, परिशिष्ट, कलम, पंचायत राज, राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया 4च्या 4 भाग सगळे एका पुस्तकात दिलेत. प्राइस कमी आहे, पानं कमी आहेत आणि रिव्हिजनसाठी वन ऑफ द बेस्ट सोर्स सध्या आहे. आणि काही ठिकाणी म्हणजे 53 आपले जे पार्ट आहेत 53 उपघटक आहेत त्याच्यामध्ये 53च्या 53 उपघटकाचे तुम्हाला QR कोड जनरेट करून दिलेत. म्हणजे पुस्तक वाचताना बोर झालं QR कोड स्कॅन करा, युट्यूबला फ्रीमध्ये लेक्चर पहा.
तर महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटली इनेबल्ड पुस्तक मी असं याला म्हणतो. म्हणजे माझ्या दृष्टीनं लवकरच त्याची दुसरी आवृत्ती तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि सध्या जर का तुम्हाला पुस्तक हवं असेल तर तुम्ही ॲपमधून आणि पुस्तक विक्रेत्याकडून सुद्धा मागवू शकता. कंबाईनच्या बाजूने एक रिव्हिजन तुमची दर्जेदार होऊ शकते. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. हा, संघराज्याबद्दलचं हे वर्णन आहे, आपल्याला ते पाहायचं आहे. बघा आता के.सी. वियर काय म्हणतोय. के.सी. वियरच्या मते भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, म्हणजेच काय, क्वासी फेडरल आहे. मॉरिस जोन्स काय म्हणतोय, भारतीय संघराज्य हे सौदेबाजीचं म्हणजेच बार्गेनिंग असणारं फेडरलिझम आहे. सी.एफ. स्ट्रॉंग यांच्या मते भारतीय संघराज्य हे कमी संघराज्य आहे. आणि ग्रॅन्ड लॉस्टिन आदरणीय, हे महत्वाचेच आहे, त्यांच्यावरती प्रश्न पडतो, तो पडलाय. भारतीय संघराज्य हे सहकारी स्वरूपाचं संघराज्य आहे. म्हणजे के.सी. वियर आणि ग्रॅन्ड लॉस्टिन हे आपल्या परिचयाचे आहेत. मॉरिस जोन्स सुद्धा आपल्या परिचयाचा आहे. परिचयाचा नाहीये फक्त सी.एफ. स्ट्रॉंग. आणि हा PYQ आहे, लक्षात ठेवा. आयोगाचा हा PYQ आहे आणि आहे असा PYQ आहे. एकदा त्यांनी जोड्या लावायला विचारलंय, एकदा फिल इन द ब्लँक्सला विचारलंय आणि एकदा आहे असा प्रश्न विचारला. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ABCD. चारीच्या चारी विधान या ठिकाणी आपल्या बरोबर असल्याचं दिसतं. मागच्या वेळेला त्यांनी पंतप्रधानाचं वर्णन विचारलं होतं, यावेळेला त्यांनी संघराज्य विचारलेलं होतं, हे लक्षात ठेवा. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 4. म्हणजे काही जणांनी असंही केलं असेल, तुम्हाला ग्रॅन्ड लॉस्टिन माहित आहे, तुम्हाला के.सी. वियर माहित आहे, तुम्हाला मॉरिस जोन्स माहित आहे, मग ABD असा कुठं पर्याय आहे का, तर पर्यायच नाही. म्हणून काय काय जणांनी पर्याय क्रमांक 4 मारले, त्यांचं अभिनंदन, प्रश्न तुमचा बरोबर आलेला आहे. ओके, समजलं, दॅट्स इट. चलो पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर पुढचा 73. आता याचं काय हे गरज आहे का, म्हणजे तुम्हाला हे सांगायची काय गरज आहे का. त्यावरती प्रश्न आलाय. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणतं कलम भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षेचं स्वतंत्र पद स्थापित करतं. म्हणजेच काय, कॅग बद्दल सरळ सरळ प्रश्न विचारलाय. हा, कॅग बद्दल त्यांनी आत्ता मेन्सला प्रश्न विचारलाय बघा. आलं का लक्षात. MPSC काय करते, कॅग बद्दल त्यांनी प्रश्न विचारला मुख्य परीक्षेला 25 मध्ये. आता कॅगचं आर्टिकल विचारलंय. लक्षात ठेवा, ज्या काय मी तुम्हाला गोष्टी सांगतो ना त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्या बरं का. कारण मी म्हटलं होतं की भविष्यात कॅगवरती कधीतरी प्रश्न येईल, राज्यसेवेला कॅगवरती प्रश्न आला. ओके, याचं उत्तर आहे 148. सांगण्याची गरजच नाही याच्याबद्दल काय. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्यांनी तिकडे विचारलं की तो अहवाल, लेखा परीक्षण अहवाल कोणाला सादर करतो. इथं सरळ सरळ वन लाईनर प्रश्न विचारलाय. आणि वन लाईनर प्रश्न असलं की आपल्याला वाटतं 141 असू शकतं काय, नाही परत वाटतं 144 असेल, परत वाटतं 149 बद्दल थोडा विचार करू. म्हणजे असं होऊ शकतं. ज्यांनी माझं ते कलमांचं लेक्चर बघितलं असेल त्यांना काही कन्फ्युजन झालंच नसेल, कारण शेवटी आपण 2-3 वाजेपर्यंत लाईव्ह घेतलं होतं आणि सगळी कलम भाग परिशिष्ट एकाच लेक्चरमध्ये 3.5 तासाचं काहीतरी ते लेक्चर झाले. नसेल बघितलं तर बघा, त्याची PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला ती व्यवस्थित वाचता येईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. डाऊटच नाही याच्याबद्दल. पुढचा प्रश्न. हा, आता महादेव बघा, आता मी तुम्हाला काय म्हणतोय, भाषा आयोगाने बदलायला सुरुवात केलेली आहे. इथं वेतन भत्ते म्हटलं असतं तर तुम्हाला माहित असलं असतं. आता पारिश्रमिक म्हणजे काय, इथं त्यांनी मस्त दिलं इंग्लिशमध्ये. आपलं इंग्लिश काय एवढं चांगलं नाही, म्हणजे तुमचं माझं सेमच आहे, जिल्हा परिषदेची पोरं आपण, त्याच्यामुळे इंग्लिश आणि आपला दूरदूरपर्यंत संबंध नाही. आपण झेरॉक्सला एक्सरॉक्स म्हणायचं अगोदर, म्हणजे आता आपण म्हणायला लागलोय तसं. मग हे जर का तुम्हाला माहित नसेल, पारिश्रमिक म्हणजे त्याचा पगार फिगार, वेतन बितन, भत्ते बित्ते, चुकला ना तुमचा प्रश्न. ओके, कारण इंग्लिशमध्ये देताना सुद्धा त्यांनी हाच शब्द दिलाय. आलं लक्षात. तर याचं उत्तर आहे राज्यपाल. म्हणजे ढोबळमानानं आपल्या गावठी भाषेत जर का म्हणायचं झालं तर त्या महाधिवक्त्याला पगार कोण देतं असं त्यांनी प्रश्न विचारलाय. मग महाधिवक्त्याची नियुक्ती, पगार मी किती वेळा सांगितले, नियुक्ती, नेमणूक, कार्यकाल सगळं राज्यपालच ठरवतात. इथं राष्ट्रपतीचा रोल नसतो, विधानसभा नाही किंवा संसद नाहीये. म्हणजे संसद नाहीये आणि राष्ट्रपती नाहीये. जर का तुम्ही वाचलंच नसेल किंवा तुम्हाला समजतच नसेल तर 2 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं फक्त. आणि विधानसभा कटला, पर्याय क्रमांक 4 राज्यपाल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 77चं 4. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. हा, आता ह्या जोड्या लावायच्यात. म्हणजे मी टेलिग्रामला टाकलं होतं बघा, फक्त जोड्याच लावायच्यात आज. म्हणजे हिस्ट्रीचा पेपर बघितला, म्हणजे हिस्ट्रीचे प्रश्न बघितले, म्हणजे 20-25 तर जोड्याच असल्या पेपरमध्ये. हिस्ट्रीमध्येच एका खाली एक जोड्या होत्या, तसा इथे एक जोड्या लावा आलेला आहे. आणि हे प्रिडिक्शन आहे माझं, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल, कारण भाषेबद्दल मी खूप वेळा बोललोय. एक भाग 17 त्याच्यावरती प्रश्न येऊन गेला, 349 त्यांनी विचारले. याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला क्लासिकल लँग्वेजेस करा म्हटलं होतं, अभिजात भाषा करा. त्यांनी अभिजात भाषेवरती करंटमध्ये प्रश्न विचारलाय, पण विचारलाय ऍक्च्युअल तो करंटचा प्रश्नच नाहीये, तो अभिजात भाषेचा प्रश्न पॉलिटीमध्ये जातोय. कारण नुकतंच 2023 मध्ये मराठीसह इतर 5 भाषांना अभिजात भाषा दर्जा मिळालाय आणि एकूण अभिजात भाषांची संख्या झाली 11. हे केलं असतं तर झालं असतं का नाही. मी तुम्हाला 3 गोष्टी करायला सांगितल्या त्या भाषेच्या बाबतीत. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी करायच्यात बघा, अजूनही सांगतो. 8वं परिशिष्ट करा, त्याच्यातल्या 22 भाषा करा, त्याच्याशी संबंधित महत्वाच्या घटना दुरुस्त करा
हा एक झाला. दुसरं 17वा भाग करा, कार्यालयीन भाषा आहेत त्याच्यामधली सगळी कलमं करा, ही त्याच्यातलीच कलमं आहेत. आणि तिसरा भाग आहे अभिजात भाषा, त्याच्याबद्दल करा, म्हणजेच क्लासिकल लँग्वेज कोणाला कधी दर्जा मिळाला 2023 मध्ये, मराठी बरोबर कोणाला दर्जा मिळाला, त्याच्याशी संबंधित मंत्रालय, फायदा काय तोटा काय, एवढंच करा. भाषेबद्दल कसा जरी प्रश्न आला तर तुमचा जाता कामा नाही. नवीन एज्युकेशन पॉलिसी आणि मराठीची सक्तीची याच्यावरून हे जे काय सगळं आता माहोल तयार झालेला आहे, तर त्या अनुषंगाने हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. आता फॅक्च्युअल डाटा आहे, कलमांचं जर का लेक्चर बघितलं असतं तर हे तुमचं इथं कव्हर होऊन गेलेलं असतं. या प्रश्नाचं उत्तर आहे, कुठे गेलं, पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असल्याचं दिसतंय. म्हणजेच काय, एला 3 गारण्याच्या निवारणासाठी केलेल्या आवेदनामध्ये वापरावयाची भाषा, कलम 350. प्राथमिक स्तरावरून मातृभाषेतून शिक्षणाची सोय, कलम 350 क. भाषिक अल्पसंख्याक समाजापेक्षा नाही, समाजाकरता विशेष अधिकारी 350 ब. आणि हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश 351. याचं मुख्यालय आहे अलाहाबाद येथं, हे लक्षात ठेवा. ओके, भाषिक अधिकाऱ्याचं मुख्यालय अलाहाबाद येथं आहे. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरता विशेष अधिकारी. आता हे 350 बी वरती प्रश्न विचारून झालाय. भविष्यात ते डीप मध्ये गेले तर या कलमाला धरून डीप मध्ये जातील, हे तर साहजिकच होतं. आता हे त्यांनी जोड्या लावायला विचारलंय, हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश, हे पर्टिक्युलर एक आर्टिकल सुद्धा 351 बाजूला काढून ते भविष्यात विचारू शकतात. त्याच्यामुळे भाग 17 मधली जी काय आर्टिकल आहेत 45 पासून 51 पर्यंत तुम्हाला व्यवस्थितपणे माहित असायला पाहिजे. म्हणजे झालंच की सलगच प्रश्न आले. 349 वरती त्यांनी प्रश्न विचारलाय. या पेपरला भाषेशी संबंधित 2 प्रश्न आहेत, एक अभिजात भाषेचा, क्लासिकल लँग्वेजचा, दुसरा हा भाग 17चा. आलं लक्षात? म्हणजे 3 तासाचं लेक्चर सगळं रिवाईज झालं असतं, एक्स्ट्राची माहिती तुम्हाला मिळाली असती, म्हणजे ते भाग कलम परिशिष्टाचं, आणि हा प्रश्नही सुटला असता. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्ही सांगत असतो, काही लोक त्याला गृहीत धरतात की चला आपण परत बघू, ह्यांना काय माहित आहे. पण जे काम आम्ही करतोय ते खूप प्रामाणिकपणे करतोय. म्हणजे 2-3 लोक त्याला कमी बघत असतील किंवा कमी अप्रिशिएट करत असतील, परंतु जो काही कंटेंट डिलिव्हर करण्याचा मी प्रयत्न करतोय तर तो खरंच खूप प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. म्हणूनच एवढं ते पॉलिटी PYQ पल्स इज इक्वल टू परीक्षेतले पॉलिटीचे प्रश्न, हे जे इक्वेशन आहे तर त्याचे सेट व्हायला लागले. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जो विश्वास दाखवताय हा खरंच खूप वाखाणण्याजोगा आहे. त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. असंच पाठीमागे राहा, शाबासकीची थाप देत चला. सगळ्यांना पोस्ट काढून घरी पाठवतो, तुम्ही काय टेन्शन नका घेऊ. म्हणजे जाता जाता पोस्टच निघेल, याची सगळी प्रिकॉशन घेऊ, टीम घेते आणि मीही घेईन, काही टेन्शन नका घेऊ. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय. क्वेश्चन नंबर 79. आता हा प्रश्न जरा थोडासा अवघड कॅटेगरीतला होता आपण म्हणू शकतो. परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशामध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश कोणते आहेत? आता इस्रायल तर चर्चेत आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस आणि पोर्तुगाल. पंतप्रधान इथं सगळ्या देशात गेलेत, लक्षात ठेवा. सगळ्या देशात पंतप्रधान गेलेले आहेत आणि त्यांना जवळजवळ देशातल्या 32 देश, म्हणजे जगातल्या 32 देशांनी त्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या अनुषंगानं नागरिकत्वाबद्दलचा हा प्रश्न आहे. झालं, आयोगाने एक थीम फॉलो केली का? आर्टिकल 8, आर्टिकल 5, नंतर आता त्यांनी मेन्सला विचारलं आर्टिकल 5, म्हणजेच आता आर्टिकल 5 विचारलं होतं आणि हा पुन्हा एकदा हा नागरिकत्वावरचा प्रश्न आहे ना. म्हणजे तिथंच जाते ना दुहेरी नागरिकत्व. भारतात एकेरी नागरिकत्व आहे, पण या देशातले नागरिक असतील तर मग ते दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद काही विशिष्ट देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या देशांमध्ये ते पाहायला मिळते. सलग नागरिकत्वावरती आधारित प्रश्न, म्हणजे हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे किंवा करंटच्या बाजूने आहे असं आपण म्हणू शकतो, पण नागरिकत्वावरती प्रश्न आहेच, त्यामुळे चांगलं करून ठेवा. आता 1955चा कायदा विचारू शकतात. 5 प्रकारे नागरिकत्व मिळतं, 3 प्रकारे जातं. याचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या कलमांच्या लेक्चरमध्ये मी ते बोललेलो आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, हा प्रश्न थोडासा आपण अवघड कॅटेगरीतला म्हणू शकतो, कारण याला लिंक लागायला काही चान्स नाही. तुम्ही जर का न्यूजपेपर वाचत असाल, करंट व्यवस्थितपणे केला असेल तर हा प्रश्न सुटू शकत होता. अदरवाईज बऱ्याच जणांचा चुकला असेल, परंतु जे करंट करतात व्यवस्थितपणे किंवा जे UPSC गेलेत आणि त्यांनी आता प्रिलिम्स दिली आहे, त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न जो होता तर तो सोपा कॅटेगरीतला होता असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊया. BN राव घटना निर्मिती प्रक्रिया होती, हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतोय आणि आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे BN राव हे घटना समितीचे सल्लागार होते. त्याच्याबद्दल काही डाऊटच नसायला पाहिजे. पहिलं विधान बरोबर आहे, चुकीचं विधान एक गेलं, एक गेला, त्यानंतर एकच ऑप्शन जातोय. दुसरं बघा, BN राव यांनी घटनेचा मसुदा ऑक्टोबर 1947 मध्ये तयार केला, बरोबर आहे. आणि सादर कधी केला हो? सादर कधी केला? MPSC ने याच्यावरती प्रश्न विचारला होता फेब्रुवारी 1948 मध्ये.
घटनेचा पहिला मसुदा सर बी एन राव यांनी तयार केलेला होता. आणि सर बी एन राव आता बऱ्याचशा गोष्टी यांच्या बाजूने घडतात बघा, घटना निर्मितीच्या बाजूने. तुम्ही पेपरला वाचला असेल, सोशल मीडियावर ऐकलं असेल, तर त्या अनुषंगाने जर का तुम्ही थोडासा रिसर्च केला असता, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्यरित्या योग्य पद्धतीने तिथं सर्कल डार्क करता आलं असतं. बघा दुसरं विधान ए बी बरोबर आहे, त्याच्यामुळे हा गेला. राहिलं डी आणि सी. पुढचा विधान आहे बघा, बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलम व 8 अनुसूच्या होत्या. बरोबर. आता तर बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 310 कलम आणि 8 अनुसूच्या होत्या. 310 कलम नव्हती, ती कलम होती 243 आणि अनुसूच्या होत्या 13. म्हणजे कधी म्हणतोय मी, 1948 47 48 ची गोष्ट आहे. त्याच्यामुळे ए बी डी विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सी जे विधान आहे त्या ठिकाणी आपल्याला चुकीचं पाहायला मिळतं. म्हणजे हे जरा दोन वाक्य कन्फ्युजिंग होती. म्हणजे कन्फ्युजिंग म्हणजे आउट ऑफ द बॉक्स नव्हती, पण कन्फ्युज करणारी होती. म्हणजे नक्की 310, 243, 8 की 13. आत्ता 12 अनुसूच्या आहेत, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. जर का इथं कुठं तर 12 असलं असतं तर मग 100% आपण बसलो असतो. 12च आपण गृहीत धरून बसलो असतो आणि ते बरोबर केलं असतं. परंतु सी फक्त चुकीचं आहे. ए बी आणि डी ही विधानं बरोबर आहेत आणि आपल्याला चुकीचं शोधायचं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. घटना निर्मिती प्रक्रियेशी संबंधित जी काही माणसं आहेत, ओके, म्हणजे ती समित्यातली माणसं सोडून, म्हणजे नक्षीकाम कोणी केलं, पहिले अध्यक्ष कोण, उपाध्यक्ष कोण, मग ती प्रथा कोणत्या प्रतीला अनुसरून उपाध्यक्ष झाले, सच्चिदानंद सिन्हा, ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत. प्रत्येक परीक्षेला घटना निर्मिती प्रक्रियेवरती प्रश्न असतोच असतो. त्याच्याशिवाय आयोगाचा पेपरच कम्प्लीट होत नाही. त्याच्यामुळं घटना निर्मिती प्रक्रियेबद्दल सगळं व्यवस्थितपणे करून घ्या. टेस्ट सिरीजला आपण त्याच्यातला बऱ्यापैकी पोर्शन कव्हर केलेला आहे. समित्यात तर करतो. इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे 24 जानेवारी 1947 ला काय स्वीकारलं, ओके, 22 जुलैला काय स्वीकारलं, याच्याबद्दल मी तुम्हाला वारंवार बोलतच असतो. राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरमचे 150 वर्ष झालेत, त्याच्याबद्दल थोडंसं बघून घ्या. म्हणजे आता जर का प्रश्न आला तर माझं प्रेडिक्शन आहे त्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. तुर्तास या प्रश्नावरती माघारी येऊया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 81. आता 12 परिशिष्टाबद्दल प्रश्न आहे. 12 परिशिष्ट कशाबद्दल आहे काय सांगायची गरज नाही. 74व्या घटना दुरुस्ती आणि हा टेस्ट सिरीजला प्रश्न विचारलेला होता. बरोबर. काय म्हणतोय बघा, भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश केला आहे म्हटले. ओके, 12 परिशिष्ट किंवा 12व्या अनुसूची कोणत्या बाबीचा समावेश केला आहे असं त्यांनी विचारले. म्हणजे शहरी भागात थोडं डोकं लावलं असतं, शहरात काय काय असतं हे जर का तुमच्या लक्षात आलेलं असतं तर हा प्रश्न तुम्हाला सुटलेला असता. बघू काय आहे ते. कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्धन, अग्निशमन सेवा. गावात असं काय आग लागत नाही, ती माणसात लागते. माणसातली आग कशी कशी विसते, भांडणं बिडणं होतात. गावात अग्निशमन सेवा असायची गरज आहे. पण आमचं माळखांबी 2000 लोकसंख्येचं गाव आहे, तिथं आग लागेल का? शक्यता खूप कमी आहे. आग लागली तर जनता जेवढी म्हणजे पळू ती जवतील आग. त्याच्यामुळे गावात आग लागणार आहे. आगी कुठं लागतात? शहरात लागतात. त्याच्यामुळं अग्निशमन सेवा शहरात असते, त्याच्यामुळं याचा समावेश आहे. दुसरं बघा, दहनभूमी व विद्युत दाहिनी. दहनभूमी आणि विद्युत दाहिनी म्हणजे काय? मेलेलं मड लाईटच्या साह्यानं जाळायचं आहे. म्हणजे मेलेला माणूस लाईटच्या साह्यानं जाळायचा आहे. खेड्यात मोकार लाकडं उपलब्ध आहेत, त्याच्यामुळे तिथं लाईट फिट लागत नाही. ओके, त्याच्यामुळे हे सुद्धा शहरातच आहे. पुढचं विधान बघा, बाजार व जत्रा ग्रामीण गृहनिर्माण. आता गावात बाजार भरतो, गावात जत्रा भरते, शहरात जत्रा भरू शकते का? म्हणजे शहरात जत्रा नाही भरू शकणार, याला येड्यांची जत्रा. त्याच्यामुळं ती नाहीये. आणि खालचं वाचा, अपंग व मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण, पर्यावरणाचे संरक्षण. बरोबर. गावात मोकार झाडं पिडायची, मोकार पाणी पिणे, सगळं गावात व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे पर्यावरण संरक्षणाची गरज शहरातल्या लोकांसाठी आहे, गावातल्या लोकांसाठी ती थोडीशी फार कमी आहे. कारण गावात बांधाला 2-4 आंब्याची, 2-4 चिचूची, 2-4 वडाची झाडं असतात. गावाकडे सांगतोय. शहरात रस्ता करायचं म्हणजे 2-4 झाडं तोडायला लागतात. त्याच्यामुळं नाशिकचं उदाहरण, जे नाशिककर आहेत त्यांनी जरा कमेंट बॉक्समध्ये काहीतरी म्हणा 2 शब्द. तर अपंग आणि मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण करणं आणि पर्यावरणाचे संरक्षण करणं. जर का हा पॉईंट वेगळा दिला असता, कन्फ्युजन झालं असतं. परंतु त्यांनी 2 एकत्र दिलेत, त्याच्यामुळे ए, बी आणि डी असा पर्याय कुठे आहे बघा? पर्याय नाही आहे ना. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आलं लक्षात? म्हणजे लॉजिकनेच सुटत होतं. बाजार, जत्रा, ग्रामीण गृहनिर्माण म्हटलं, इथं शहरी गृहनिर्माण असलं असतं तर मात्र मग शहराचा विचार करायला लागला आपला असता. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य उत्तर आहे आणि तुम्ही सुद्धा बरोबरच सोडवलं असेल असा मला आत्मविश्वास आहे. म्हणजे विश्वास आहे, सॉरी, नॉट आत्मविश्वास.
पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 82. थोडंसं फास्ट जातोय, लक्षात ठेवा. याच्याबद्दल डिटेलमध्ये मी बोलणारच आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काडीचे टेन्शन घेऊ नका. भारतीय सॉरी ते झालं. खालीलपैकी योग्य कथने ओळखा. पहिल्यांदा योग्यला सर्कल तुम्ही केलं असेल पेपरमध्ये, नसेल केलं तर आता इथनं पुढे सवय लावा. कंबाईनच्या प्रिलिम्सला या असल्या गोष्टींना सर्कल करा. योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, बरोबर नाही, बरोबर आहे. कारण हे तुम्हाला फसवतंय. कारण ज्या वेळेस तुम्ही हे विधान वाचता आणि खालची विधानं वाचता, तुम्हाला डोक्यात काय असतं? डोक्यात कधी निगेटिव्ह विचार येतो का? नाही. पहिल्यांदा काय येतं? पॉझिटिव्ह येतं. मग आपण काय करतो? पॉझिटिव्ह स्टेटमेंट बाजूला करतो आणि पॉझिटिव्ह त्यांनी अयोग्य विचारलेलं असतं, आपण योग्य करतो आणि त्याचा पर्याय टिक मार्क करतो. संपला विषय, झाला खेळगंडो. त्यामुळे त्याला सर्कल करत चला. बघा काय म्हणतोय प्रश्न. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. आर्टिकल 32 आत्ताच तुम्हाला सांगितलंय त्या याच्या लेक्चरमध्ये, भाग कलम आणि परिशिष्टाच्या आर्टिकल 32 वरती हा प्रश्न आहे आणि याचं वर्णन मूलभूत हक्कांचा मूलभूत हक्क म्हणून केलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी याला राज्यघटनेचा आत्मा म्हटलंय. कारण या आर्टिकलनुसार तुमच्या जर का मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर 5 प्रकारच्या रिट्स काढल्या जातात. त्याच्यातलीच एक रिट आहे प्रतिषेध आदेश. इथं त्याला आदेश, प्रतिषेध आदेश रिट्स म्हणतात. त्यांनी इथं आदेश म्हटलंय. हे बघा, रिट ऑफ प्रोहिबिशन. आलं लक्षात? 5 रिट्स मी सांगितलं होतं की नव्हतं तुम्हाला? हे करा. हा राज्यसेवेचा पॅटर्न आहे किंवा राज्यसेवेसाठी 32 महत्वाचा आहे. त्यांनी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. बघा काय म्हणते. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला जातो आणि त्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंध आदेश देणे आहे. बरोबर आहे. एवढं मोठं सेंटेन्स आहे म्हणलं बरोबरच असेल. म्हणजे असं काय तुम्ही म्हणून पेपर सोडवला नसेल असं मला वाटतंय. ट्रिक्स लागत नाहीत. म्हणजे तुम्ही लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्हाला अभ्यासात मॅजिक क्रिएट करावं लागेल, तरच पेपरमध्ये लॉजिक लागू शकतं. अदरवाईज कोणतरी सांगतंय लांबीच आहे ते चूक पकडा, लांबीच आहे ते बरोबर पकडा. आन्सर केल्यावर कळतं चूकच सगळं पकडले आणि काहीच बरोबर नाही आलं. पहिलं विधान या ठिकाणी आपल्याला बरोबर दिसतंय. दुसरं बघा, बी प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्था विरुद्ध जारी केला जाऊ शकतो, तर तो जारी केला जाऊ शकत नाही. बी चुकीचा आहे. आपल्याला काय काढायचं? योग्य काढायचं. इथं बी आहे, हा गेला. इथं बी आहे, हा गेला. पुढीलपैकी सर्व हा गेला. झालं इलिमिनेशन. म्हणजे हा प्रश्न अवघड कॅटेगरीतला आहे. कारण तुम्हाला सांगतो, कारण इथं एकाच विधानावरती तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. बरं, ए बरोबर आहे का? इथे ए आहे, इथे ए नाहीये, इथे ए नाहीये, इथे आहे. त्याच्यामुळे एक बाजूला पडत होता 3. आलं लक्षात? या छोट्या छोट्या गोष्टींवरती तुम्हाला काम करायचं आहे. मी सांगितलंच होतं. म्हणजे 19, 20, 21, 22 ही कंबाईनच्या दृष्टीने आर्टिकल महत्वाची म्हणून मी प्रेडिक्शनमध्ये सांगितलं होतं. आणि 32 राज्यसेवेच्या दृष्टीने महत्वाचं आहे असं म्हणून सांगितलं होतं. 32 सर्वोच्च न्यायालय मी बोललो होतो. 226 उच्च न्यायालय म्हणून मी बोललो होतो. बरोबर? त्या कलमांच्या लेक्चरमध्ये जरा एकदा काढून बघा. या रिट्स बद्दल पण मी बोललेलो होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 83. बघा काय आहे बघा, संसदेबद्दल प्रश्न आहे. संसद कंबाईनच्या प्रिलिम्सचा भाग नाहीये, कंबाईनच्या मेन्सचा भाग आहे आणि राज्यसेवेचा प्रिलिम्सचा भाग आहे, मेन्सचा भाग आहे. आता मेन्स काय रिटर्न झाली त्याच्यामुळे करावं लागणार आहे. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी 2025 ची मेन्स लिहिली आहे डिस्क्रिप्टिव्ह वाली, त्यांच्याबरोबर ज्यावेळेस मी बोलत होतो, म्हणजे माझ्या खूप जवळची लोक मेन्स देऊन आत्ता प्रिलिम्स दिलेले आहेत बऱ्याच जणांनी, तर त्यांच्याबरोबर बोलत होतो त्यावेळेस मला असं जाणवलं की ते म्हणतात की आता थोडंसं ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास करताना हार्ड वाटतंय. कारण डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करताना आपल्या डोक्यात काय असतं की खूप सारा कंटेंट आपल्याकडे जमा झाला पाहिजे आणि त्याचं ड्राफ्टिंग करून तो योग्य पद्धतीने योग्यरित्या पेपरवरती उतरवता आला पाहिजे. ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा जाऊन वाचतो, आपला अप्रोच, दृष्टिकोन त्या कंटेंटकडे पाहण्याचा वेगळा असतो. ऑब्जेक्टिव्हच्या बाजूने वाचतो त्यावेळेस त्या कंटेंटकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन वेगळा असतो. त्याच्यामुळं लोकांनी घाबरून नका जाऊ. तुम्ही मेन्स लिहिली याचा अर्थ तुमच्यात काहीतरी वेगळं पोटेन्शियल आहे. आता ज्यावेळेस तुमचा मागच्या वेळेस जेवढा 119, 129 वगैरे जो काही स्कोर आला होता तेवढा स्कोर याच्यामध्ये येईल आणि म्हणजे मागची ज्यांनी मेन्स लिहिली तर त्यांना तर ती पोस्ट मिळणारच आहे. लवकरच तुम्हाला दिसेलच काय मी म्हणजे कसं त्याबद्दल बोलतोय ते. पुढे जाऊया. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे, हाच प्रश्न आहे का? हां. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे खालील प्रकारच्या घटनादुरुस्त्या तयार होतात. आता घटनादुरुस्तीवरती प्रश्न आहे. 368 वरती प्रश्न आहे. 3 प्रकारे घटनादुरुस्ती केली जाते. एक साधं बहुमत आहे. दुसरं दुसरं कुठलं आहे? विशेष बहुमत आहे. आणि तिसरं आहे विशेष प्लस निम्म्या राज्यांची मान्यता. बरोबर? आलं लक्षात? संपला विषय.
आणि त्यांनी विचारले साध्या बहुमताद्वारे कुठे कुठे बदल केला जातो. बरोबर, प्रश्न साधा सोपा सरळ आहे. पहिला आहे बघा, नवीन घटक राज्याची निर्मिती करणं. बरोबर, म्हणजे कलम 3 आणि 4 ही जी कलम आहेत, तर ती घटक राज्याच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, भारताचा भाग असणारा आणि भारताचा भाग नसणाऱ्या म्हणजे कलम 3 बद्दल जर का नवीन घटक राज्याची निर्मिती करायची असेल, तर कलम 3च्या अनुषंगाने केली जाते आणि साधं बहुमत आहे. तर हे या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रपतींच्या वेतन आणि भत्त्याबाबत दुरुस्ती करणं साधं बहुमत आहे, याच्याबद्दल काही डाऊट नाहीये. बी या ठिकाणी बरोबर आहे. राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणं त्यांनी मुद्दाम मोठं केलंय, राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये असं त्यांनी म्हटलं असतं, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणं सरळ सरळ, कारण वाचताना जिभेला पार पिळ पडतोय, त्यामुळे थोडंसं बदललंय. हे साध्या बहुमताने केलं जात नाहीये. आणि मतदारसंघाचं परिसीमन करणं हे सुद्धा साध्या बहुमतानं आहे. आर्टिकल 82 आणि आर्टिकल 170 हे लक्षात ठेवा, ही 2 आर्टिकल आणि आतापर्यंत 4 वेळा परिसीमन आयोगाला होता. 1952, 1962, 1972 आणि 2002. याच्यावरती प्रश्न पडू शकतो भविष्यात. आर्टिकल 82 हा मतदारसंघ परिसीमन आयोग स्थापन केला जातो आणि ह्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा माजी सरन्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश असतो, लक्षात ठेवा. आणि ह्या आयोगाच्या शिफारशीविरोधात किंवा निर्णयाविरोधात कुठेही दाद मागता येत नाही. आणि या आयोगाची स्थापना किंवा मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा अधिकार भारताच्या संसदेला आहे, कायदे पारित करायला लागतो आर्टिकल 82 नुसार. आणि मतदारसंघाच्या परिसीमनाशी संबंधित असणार हे 82 आर्टिकल आहे. आणि तसंच सेम आर्टिकल 170 मध्ये तुम्हाला असल्याचं पाहायला मिळते. हे प्रेडिक्शन आहे, कारण सध्या 2026 जनगणना झाल्यानंतर पुनर्रचना होणार आहे आणि त्या अनुषंगानं भारत 2 भागात डिवाइड केला गेलाय. म्हणजे काय का म्हणून केला गेलाय, कारण ज्यावेळेस पुनर्रचना होईल तर दक्षिणेतल्या राज्याला कमी जागा मिळतील, कारण त्यांनी लोकसंख्येवरती नियंत्रण आणलंय. आणि उत्तरातल्या राज्यांना जास्त जागा मिळतील, कारण त्यांनी लोकसंख्या उत्तरातल्या राज्यातली वाढलेली आहे. आणि प्रतिनिधित्व ते जे ठरतं तर ते लोकसंख्येवरती ठरतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागातले मतदारसंघ पाहता, लोकसभेचा असू दे किंवा विधानसभेचा, ते मतदारसंघ 2-3 तालुक्यांचे मिळून बनलेले असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही शहरातले मतदारसंघ पाहता, म्हणजे पुण्याचा जर का विचार करायचा झाला तर 4-5 पेटा मिळून एक विधानसभेचा मतदारसंघ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुणे आणि परिसरातून 5 आमदार निवडले जातात. आलं का लक्षात? कारण त्याचा क्रायटेरिया काय आहे, एरिया क्रायटेरिया नाहीये, त्याचा क्रायटेरिया आहे लोकसंख्या. त्यामुळं दक्षिण वर्सेस उत्तर हा भारताचा आता वाद सुरू व्हायला लागलेला आहे. आणि दक्षिणेतल्या राज्यांचं मत आहे की आमची संख्या कमी होता कामा नये, म्हणजे प्रतिनिधींची. आलं लक्षात? याचं उत्तर काय आहे? आपल्याला काय करायचं होतं? हा, ए, बी आणि डी असा पर्याय नाही काय, हाय की पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 84. राष्ट्रपतींचा नकार अधिकार. दुसरा प्रश्न हा राष्ट्रपतीवरती. जसं आपल्या कंबाईनच्या दृष्टीनं, प्रिलिमच्या दृष्टीनं राज्यपाल जसा महत्वाचा आहे, तसं एमपीएससी प्रिलिमच्या दृष्टीनं राष्ट्रपती महत्वाचा आहे. आलं का लक्षात? आणि राष्ट्रपतींवरती हा दुसरा प्रश्न आहे, नकाराधिकाराबद्दलचा हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. काय म्हणतोय बघा, नकाराधिकाराबद्दल कोणती विधाने योग्य आहेत? योग्यला डबल सर्कल केला असेल, पेपर फाटेपर्यंत सर्कल करा. त्या शब्दावर लक्ष इकडे इकडे सुद्धा नाही गेलं पाहिजे. पहिलं विधान बघा काय म्हणतंय, राष्ट्रपती विधेयकाला त्याची संमती राखून ठेवू शकतात. ओके, म्हणजे एखादं विधेयक राष्ट्रपतीकडे गेलं किंवा राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारार्थ एखादं विधेयक राखून ठेवलं असेल, धनविधेयक सोडून, तर त्याला ते संमती राखून ठेवू शकतात का? ऑब्व्हियसली ठेवू शकतात. म्हणजे धनविधेयकाला आणि घटना दुरुस्ती विधेयकाला मान्यता द्यावीच लागते, कारण ती त्यांच्याच पूर्वपरवानगीनं मांडलेली असतात. पुढे बघा, राज्यपाल त्यांना योग्य किंवा उचित वाटेल डॅश म्हणजे किंवा उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवू शकतात. हा, असं होत नाही. असं मग उद्या काहीही होईल. तर राज्यपाल कधी राखून ठेवतात? घटनेचं उल्लंघन करणारं जर का विधेयक असेल, केंद्र राज्य किंवा संघराज्य स्ट्रक्चरला धोका पोहोचवणारं जर का विधेयक असेल, 31A अंतर्गत काही तरतुदी अनिवार्य करण्यासंबंधी जर का विधेयक असेल, तर मात्र ते विधेयक राज्यपालाला कलम 200 नुसार राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवावंच लागतं. आर्टिकल 200 आणि 201 मी सांगितलं होतं ना, चर्चेचा विषय आहे, त्याच्यावरती आलाय. म्हणजे 200 जर का तुम्ही वाचलं असतं, 201 जर का वाचलं असतं आणि राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार जर का वाचले असते, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की बाबा कार्यकारी, म्हणजे आता त्यांनी 154 बद्दल बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. आता एकदा बघून जावा ना, कार्यकारी अधिकार कोणते आहेत, कायदेविषयक अधिकार कोणते आहेत, न्यायविषयक अधिकार कोणते आहेत. म्हणजे 2 टॉपिक त्यांनी इथं मिक्स केलेत. एक आहे केंद्राचा राष्ट्रपती आणि दुसरा आहे राज्याचा राज्यपाल. इथे लक्षात समजलं? तर बी हे विधान या ठिकाणी आपल्याला चुकीचं आहे. त्यांना वाटेल ते नसते, नाहीतर मग राज्यपाल काहीही करतील. त्याच्यामुळे
या प्रश्नाचं करंटशी रिलेटेड आहे, रिलेशन आहे. कारण तमिळनाडूचे राज्यपाल आणि आत्ता नुकतेच पायउतार झालेले तमिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यातला वाद सर्वोच्च न्यायालयाला गेला होता आणि 143 नुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयात 14 प्रश्न विचारले होते. सर्वोच्च न्यायालय म्हणलं आय एम द सुप्रीम. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की असलं काय होत नसते. संघराज्य तत्व आहे आणि त्याचा भंग नाही झाला पाहिजे. ओके, म्हणजे असं नाही म्हटलं, मी माझ्या भाषेत सांगितलं. पुढचं विधान, राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारात विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. त्याच्याबद्दल काहीच डाऊट नाहीये. एखादं विधेयक राष्ट्रपतीला संसदेकडे पुनर्विचारात पाठवायचं आहे, तर ते संदेश काय देऊ शकतात का? लिहून शेरा फिरा मारू शकतात का? संदेश म्हणजे शेरा मारू शकतात ना. म्हणजे तुमच्या वरिष्ठांना तुमची एखादी संकल्पना नाही आवडली उद्या अधिकारी झाल्यानंतर, ते वरिष्ठ म्हणतील चला शुद्ध लेखन तपासून पहा. म्हणजे लिहायचं नाही, टायपिंग मिस्टेक आहेत. तसं म्हणजे संस्थात हे सगळं घडतं. परंतु जर का कनिष्ठ लोक चांगलं काम करत असतील तर त्याला वरिष्ठांनी अप्रिशिएटही करायला पाहिजे. राष्ट्रपती त्यांना कधी कधी अप्रिशिएटही करत असतील. ओके, आणि राष्ट्रपती त्यांना संदेशही पाठवत असतील, त्याबद्दल काही डाऊट नसायला पाहिजे. ए आणि सी असा पर्याय कुठे आहे? हा आहे ना, पर्याय क्रमांक 3 त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. संपला विषय. हे राज्यपालाला ते काही स्वइच्छाधीन अधिकार इथं काही नाहीये. मी आता सांगितलं, राज्यघटनेचं उल्लंघन होणार असेल, संघराज्य तत्वाचा भंग होणार असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी घडणार असतील किंवा राज्य आणि केंद्राच्या संबंधात संघर्ष निर्माण होणार असेल किंवा देश हिताच्या विरोधी एखादी कृती असेल आणि असं जर का विधेयक राज्य विधिमंडळ पारित करणार असेल तर मात्र ते विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात कलम 200 नुसार, आणि कलम 201 नुसार राष्ट्रपती त्या विधेयकावरती निर्णय घेत असतात. दॅट्स इट. साधं सोपं सरळ होतं. पर्याय क्रमांक 3 त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि मे बी पॉलिटीचा हा 84 पॉलिटीचा हा शेवटचा प्रश्न आहे. खाली इकॉनॉमिक्स सुरू होते, नाही सॉरी, खाली करंट अफेअर्स सुरू. बघा प्रश्न काय, पुढील विधानामधून आंतरराज्य परिषदेसंबंधी योग्य विधाने शोधा. बरं चला शोधूया आपण. योग्य विधाने शोधायची आहेत आपल्याला. 262 परवा सांगितलं होतं काय आहे, पाण्याच्या वाटपासंबंधी जे विवाद होतात, जल ट्रिब्युनल, वॉटर ट्रिब्युनल, आणि 263 इंटरस्टेट काउन्सिल म्हणजे काय, आंतरराज्य परिषद. याचा अध्यक्ष सांगितलं होतं पंतप्रधान असतो. एक कलम तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे ए बरोबर आहे. कुठं ए, इथे एक ई आहे, इथं हे बी गेलं बरोबर. याची स्थापना राष्ट्रपतींचा अधिकार आहे. ए आणि बी या ठिकाणी बरोबर आहेत, ए आणि बी बरोबर आहेत. तिसरं विधान वाचूया काय म्हणते. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा आजवर वापर केलेला नाही आणि अनुच्छेद क्रमांक 263 अंतर्गत आजवर कोणती आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाही. आज कसं काय म्हणताय, झालंय ना. त्यामुळे हे बघा, म्हणजे हे एवढं ब्रॉड लेवलला हे विधान आहे, हे बरोबर असूच शकत नाही. जर का घटनात्मक हे संस्था आहे ना 263 नुसार, मग स्थापन झाले असेल का नसेल, लॉजिकने तुम्हाला हे बाजूला काढता आलं असतं. हे विधान चुकीचं आहे. ती कुठं आहे, इथे एक सी आहे, इथे एक सी आहे, राहिलं 2. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे थोडंसं मी फास्ट फॉरवर्ड पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याच्यावरती इन डिटेल इन डेप्थ एक लेक्चर होणार आहे. त्याच्याबद्दल कुठलाही डाऊट मनात ठेवू नका. हा प्रत्येक ऑप्शनचं मी व्यवस्थितपणे परीक्षा घेऊन परिपूर्ण विश्लेषण करणार आहे. प्रिडिक्शन सिरीजमध्ये असे 40-50 म्हणजे 60-70 प्रश्नांची तुम्हाला एक सिरीज बनवून देतो. त्याच्यातनं प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट झालेले दिसतील. ओके, तुर्तास आन्सर की बघा किती मार्क्स येतात कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बाकी पॉलिटीच्या बाजूने जर का तुम्हाला काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तर तुमचा सखा मित्र तत्वज्ञ वाटाड्या पॉलिटीच्या बाबतीत तर सध्या पॉलिटी PY क्युपल्स आहे. हे पुस्तक घ्या, वाचा, पहा, तुमचे अभिप्राय कळवा. आणि पॉलिटीला सगळ्यात म्हणजे सर्व विषयांपैकी सर्वात जास्त मार्क्स तुम्हाला पॉलिटीला याव्यात, ही नोट या शुभेच्छावरती आपण थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.